मौका सभी को मिलता है. सत्या पिक्चर मधला हा डायलॉग. सत्या पिक्चर घडतो कुठं तर मुंबई. मुंबईचा पाऊस, मुंबईची गर्दी, मुंबईचं अंडरवर्ल्ड आणि मुंबईचं राजकारण असं सगळं यात दिसतं. मुंबई का किंग कॉन असं म्हणणारा भिकू मात्रे दिसतो आणि करना है तो करना है असं म्हणणारा सत्या सुद्धा. पण या दोघांच्या आजूबाजूला सुद्धा अनेक कॅरेक्टर्स दिसत असतात. प्रत्येकाचा सेपरेट पिक्चर सुरू असतो. मुंबईच्या राजकारणात सुद्धा असंच एक कॅरेक्टर आहे, ज्याने पराभव पाहिले, ज्याने नालस्ती सहन केली, पण तो लढत राहिला. यश मिळालं तेव्हा असं मिळालं की त्याला ठामपणे सांगता आलं, मौका सभी को मिलता है. ठाकरेंच्या शिवसेनेचे माहीमचे आमदार महेश सावंत यांनी महानगरपालिका निवडणुकींच्या निकालानंतर एक विधान केलं. मी विभाग प्रमुख झालो तेव्हा शपथ घेतली होती की भविष्यात दादर, माहीम, प्रभादेवी मधनं सरवणकर नाव पुसून टाकणार आहे. त्याचा उदय प्रभादेवीत झाला, त्याचा अस्त प्रभादेवीतच व्हायला हवा. हे विधान समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर आलं, पण ते उद्देशून होतं सदा सरवणकरांना. कारण विषय फक्त वॉर्ड क्रमांक 194चा नव्हता. विषय एका संघर्षाचा होता. विषय बदल्याचा होता. महेश सावंत यांच्या बदल्याचा. सावंत विरुद्ध सरवणकर सामन्याची, एका मोक्याची आजची ही स्टोरी. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता घडलं नेमकं काय तर दादर प्रभादेवीमध्ये येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांना उमेदवारी मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे राहिले ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे. आता ही जागा मनसेला सुटावी असा मनसेचा जोरदार आग्रह होता, पण ते गणित काही जमून आलं नाही. मग माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. पक्षावर, कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा मुद्दा सुद्धा मांडला. इथं ठाकरेंची झुंज एकाकी पडली, पण रिझल्ट काय लागला तर ठाकरेंचे निशिकांत शिंदे निवडून आले. फरक काही मोठा नव्हता, पण स्टँडिंग नगरसेवक समाधान सरवणकर यांचा पराभव झाला होता. मुळात इथली फाईट घासून होती. समाधान सरवणकर हे याच वॉर्डचे नगरसेवक, त्यात त्यांचे वडील सदा सरवणकर हे माजी आमदार, सिद्धिविनायक गणपती मंदिर नॅशचे अध्यक्ष, शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आणि आर्थिक ताकद सुद्धा प्रचंड मोठी असणारे नेते. या भागावरती त्यांचे एक हाती वचन. त्यामुळे बाप मुलाची जोडी इथं चांगलीच भक्कम. निवडणुकीच्या प्रचारात या जोडीने एक मुद्दा समोर आणला, निशिकांत शिंदे हे प्रभादेवीचे रहिवासी नसल्याचा. निशिकांत शिंदे हे लोअर परळ मधले रहिवासी, पण तिथला वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला आणि त्यांनी दादर प्रभादेवी मधल्या वॉर्ड मधनं तिकीट त्यांनी मिळवलं. हा वॉर्ड वरळीला अगदी लागूनच. काही भाग माहीम विधानसभेत तर काही भाग वडाळा विधानसभेत. त्यामुळे निशिकांत शिंदेच्या मागे बंधू सुनील शिंदे यांचं बळ असलं तरी सरवणकर पिता पुत्रांकडे कामाचा मुद्दा होता, यंत्रणा होती. विधानसभेच्या पराभवाचे उट्टे काढायचे असल्यानं ईर्ष्या सुद्धा होतीच. त्यामुळे आव्हान तगडं होतं. पण ठाकरेंकडे एक माणूस होता, महेश सावंत, माहीमचे आमदार, ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख, वडील गिरणी कामगार, मुलगा शिवसैनिक. मुंबईच्या अनेक घरांमध्ये असणारं चित्र महेश सावंत यांच्याही घरात होतं. ते शिवसेनेच्या शाखेत बसायला लागले, लोकांशी कनेक्ट वाढवला. त्यांचं शिवसैनिकांमध्ये प्रचंड भक्कम नेटवर्क उभं राहिलं. पण महेश सावंत यांची आणखी एक ओळख होती, सदा सरवणकर यांचे कट्टर कार्यकर्ते. सरवणकरांनी शिवसेना सोडून काँग्रेसात प्रवेश केला तेव्हा जी मोजकी लोक त्यांच्या सोबत गेलेली त्यात महेश सावंत सुद्धा होते. सरवणकर सेनेत आले, मग महेश सावंत सुद्धा आले. ही गुरु शिष्याची जोडी प्रभादेवी भागात चांगलीच हिट होती. पण 2017 साली मात्र या जोडीत पडली ठिणगी. महेश सावंत यांनी ग्राउंड वरती ताकदीनं कनेक्ट निर्माण केला होता. मॅन टू मॅन मार्किंग मजबूत होतं. त्यामुळे त्यांनी महानगरपालिका निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पण सदा सरवणकर यांनी त्यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांना मैदानात उतरवलं. गुरुने शिष्याचा कार्यक्रम केलाय अशा चर्चा झाल्या. महेश सावंत यांची नाराजी अर्थातच लपून राहिली नाही. त्यामुळे त्यांना भाजपने ऑफर दिली. पण महेश सावंत तिकडे काही गेले नाहीत. ते नारळ चिन्ह घेऊन अपक्ष लढले. त्यांना विभाग प्रमुख बनवतो असं सांगण्यात आलं, मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली. उद्धव ठाकरेंनी सामना चौकात सभा घेतली. सेनेनं प्रचंड ताकद लावली. पण प्रभादेवीमध्ये बराच राडा झाला. मतदानाला काही तास बाकी असताना सावंत यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. वातावरण अगदी तंग झालं. मग लागला तो निकाल. समाधान सरवणकर जिंकून आले. महेश सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिले, पराभूत झाले. फरक होता 259 मतांचा. पण अर्थात पराभव तो पराभवच. निकालाच्या रात्री चर्चा झाली नारळाची. महेश सावंत यांच्या घराबाहेर नारळ फोडण्यात आले. त्यांचं निवडणूक चिन्ह नारळ होतं आणि हे त्यांना मिळालेलं उत्तर होतं असं बोललं गेलं. पण दुरावलेली मन जुळली. महेश सावंत पुन्हा शिवसेनेत आले.
मग 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. सरवणकर शिंदेंच्या सोबत गेले. सावंत मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिले. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांना विभाग प्रमुख पद देण्यात आलं आणि त्यांनी बदल्याची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. त्यांना हवा होता एक मौका. पण हा मौका मिळण्याआधीच प्रभादेवीत एक मोठा राडा झाला. सप्टेंबर 2022 मध्ये गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीमध्ये दोन गट समोरासमोर आले. ठाकरेंच्या शिवसेनेनं जो स्वागत मंच उभारला होता त्याच्या शेजारी शिंदेंच्या शिवसेनेचा स्वागत मंच होता. शिंदेंच्या मंचावरून ठाकरेंच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले असा आरोप करण्यात आला. यावरनं बाचाबाची झाली. विषय अगदी हमरीतुमरीवर आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सदा सरवणकर आणि महेश सावंत हे दोघेही चौकीत होते, पण चौकीच्या बाहेर गोळीबार झाला आणि सदा सरवणकर यांनीच गोळीबार केला असा आरोप झाला. या गोळीबारात महेश सावंत अगदी थोडक्यात वाचले असं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगण्यात आलं. बरं, हा सगळा राडा महाराष्ट्रभर प्रचंड गाजला. महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर ठिणगीचा आता वणवा झाला होता. महेश सावंत यांना मौका हवा होता आणि तो मौका मिळाला 2 वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं. माहीममधनं राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना मैदानात उतरवलं. शिंदेंच्या शिवसेनेकडनं अर्थातच सदा सरवणकर यांना उमेदवारी मिळाली. पण जिथं शिवसेनेचा जन्म झालाय तिथं ठाकरेंचा उमेदवार पाहिजेच असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवार उतरवण्याचं ठरलं आणि ते उमेदवार होते महेश सावंत. विभाग प्रमुख विरुद्ध 2 टर्म आमदार विरुद्ध राज ठाकरेंचे सुपुत्र अशी तगडी फाईट झाली. सगळीकडे चर्चा होती ती सरवणकर विरुद्ध ठाकरे राड्याची. पण डाव घुमवला महेश सावंत यांनी. ते 1316 मतांच्या फिरकानं निवडून आले, आमदार झाले. सदा सरवणकर यांच्याकडनं बालेकिल्ला निसटला. पण हा मौका नव्हता. सरवणकर पूर्णपणे बॅकफुटला अजून गेले नव्हते. महेश सावंत यांच्या विजयाची जोरदार चर्चा झाली. पण त्यांना मतविभाजनाचा झालेला फायदा आणि सरवणकर यांचा झालेला अगदी निसटता पराभव हे मुद्दे चर्चेत राहिले. त्यामुळे अंतिम निकाल अजून बाकी होता. अशातच सदा सरवणकर यांनी एक स्टेटमेंट केलं. आमदाराला 2 कोटी विकास निधी मिळतो, मी आमदार नसताना मला 20 कोटींचा विकास निधी मिळतो. यावर महेश सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर विधान केलं. तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण आम्ही पण दादागिरीतूनच आलो आहोत. कधी उद्घाटनाच्या कार्यक्रमात, कधी एकमेकांवर टीका करताना हे नेते आमने सामने येत होतेच. आरोपांचे बाण सुटत होतेच. पण खरा सामना रंगला तो महानगरपालिकेच्या निवडणुकीत. वॉर्ड क्रमांक 194 मध्ये पुन्हा समाधान सरवणकर उभे राहिले. निशिकांत शिंदे यांना एबी फॉर्म मिळाला आणि महेश सावंत यांनी ही लढाई वैयक्तिक प्रतिष्ठेची केली. त्यांनी इथं आपली सगळी ताकद पणाला लावली. निशिकांत शिंदे यांच्या मागे लोअर परळला लागून असलेल्या भागातलं मतदान उभं राहिलं, तर त्यांच्या मागे प्रभादेवी तितक्याच भक्कमपणे उभी राहील याची काळजी महेश सावंत यांनी घेतली. सरवणकर पिता पुत्रांनी विकास कामांचा मुद्दा आणला, पण त्याला काउंटर करायला महेश सावंत यांनी कुठली कामं अपूर्ण आहेत, कुठल्या कामांचा फक्त शब्दच देण्यात आला ही लाईन मोठी करत नेली, जी साहजिकच सरवणकरांना डॅमेज करणारी ठरली. मराठी मतांची विभागणी ही निश्चित होती, पण ती वन साइड सरवणकर यांच्याकडे गेली नाही. निशिकांत शिंदेंचा टक्का कायम राहील याची काळजी सावंतांनी घेतली आणि गणित बसवलं. प्रभादेवीमधनं सरवणकर बापलेक मायनस झाले. महेश सावंत किंग मेकर ठरले, ते यावेळी निशिकांत शिंदे यांच्यासाठी. निकाल लागल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विभाग प्रमुख झालो तेव्हा मी शपथ घेतली होती, सरवणकर हे नाव प्रभादेवीमधनं पुसून टाकेन. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला त्यांना जनतेने धडा शिकवला. मी 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळेस मी हरलो. तेव्हा त्यांनी माझ्या घरासमोर नारळ फोडले होते. आज मी त्यांच्या हातात नारळ देणार आहे. ज्यांचा उदय प्रभादेवी झाला त्यांचा अस्त प्रभादेवीतच व्हायला हवा. या वक्तव्याला जसा समाधान सरवणकर यांच्या पराभवाचा संदर्भ होता, तसाच माहीममध्ये येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 191 मध्ये झालेल्या प्रिया सरवणकर यांच्या पराभवाचा सुद्धा. सदा सरवणकर यांच्या कन्येला ठाकरेंच्या विशाखा राऊत यांनी पराभूत केलं. महेश सावंत यांची शपथ खरी ठरली. माहीम प्रभादेवीमधनं सरवणकर हे नाव पुसलं गेलं. निदान निवडणुकीच्या निकालातून तरी कधी काळी डावलल्या गेलेल्या, अपमान झालेल्या महेश सावंत यांनी निकाल लावलाच. 9 वर्ष लागली, पण बालेकिल्ल्यात सगळ्या फॅमिलीला हरवून सावंतांनी दाखवून दिलं, मौका सभी को मिलता है.